हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. वेळ आलेली आहे साप्ताहिक राशी भविष्याची. तर तुम्हाला सगळ्यांना मुळात नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण बघूया 22 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर 2025 हा कालावधी तुम्हा सर्वांसाठी कसा असणार आहे. ठीक आहे, त्याआधी काय करायचंय, 1176 टाईप करायचे आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचंय. सो आपण सुरुवात करणार आहोत मेष राशीपासून. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक राशीसाठी ना आपण नेहमीप्रमाणे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, हेल्थ हे चारही कार्ड्स प्रत्येक राशीसाठी बघणार आहोत. सो आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक मस्त सोपा आणि खूप वेळा उपयोगी पडेल असा स्विचवर्ड पण सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवात करूया आपण मेष राशीपासून, की मेष राशीसाठी कसा असणार आहे हा कालावधी. 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 हा कालावधी कसा असणार आहे हे आपण बघूया. रिलेशनशिप, फायनान्समध्ये 2 आले तर मी दोन्ही एक्सप्लेन करीन. त्यानंतर करिअर आणि हेल्थ. ओके, रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एफर्ट्स टाकायची गरज आहे थोडी. नातं छानच आहे पण थोडी तुमच्याकडून एफर्ट्स कमी पडतात. सो समोरच्याचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीचा खरा आनंद कशात आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. नक्कीच नातं सुधारायला मदत होईल. आधीच सुधारलेलं असेल तर अजून बहरायला मदत होईल, है ना. चला, नेक्स्ट आपण फायनान्स काढला होता आणि फायनान्समध्ये 2 कार्ड्स आले होते. पहिलं कार्ड आलं की सगळं काही व्यवस्थित असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये खूप ग्रॅटिट्यूड पण असणार आहे, आनंदी असणार आहात की ठीक आहे, मी जेवढं विचार केला होता तेवढं मला मिळालंय, पण त्याहीपेक्षा जास्त काही अपेक्षा आहेत तुमच्या मनात कुठेतरी, पण तशी संधी यायची तुम्ही वाट बघताय. फायनान्सेसच्या बाबतीमध्ये तुम्हाला अशी संधी आली तर तुम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं कराल असं हे कार्ड सांगतात. म्हणजे करिअरमध्ये आलेलं आहे 10 ऑन रिव्हर्स. सो या आठवड्यामध्ये नवीन जॉब, नवीन बिझनेससाठी ट्राय करत असाल तर करू नका, थोडं थांबा आणि नवरात्रीची ही वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर 28 सप्टेंबर नंतर ट्राय करा. ठीक आहे, किंवा ह्या आठवड्यामध्ये अपेक्षा करू नका की तुम्ही जिथे इंटरव्ह्यू दिलाय तिथून तुम्हाला काहीतरी मेल येईल किंवा काहीतरी येईल, असं अपेक्षाच करू नका मेष राशीच्या लोकांनी. हेल्थच्या बाबतीत चांगलं कार्ड आलेलं आहे. जर संत काळात सर्व वेंधळेपणा असेल, पण ठीक आहे, काही खूप मेजर काहीच नाही, मेजर मायनर असा हेल्थ इश्यू काही नसणार आहे. फक्त जरा धसमुसळेपणा, वेंधळेपणा म्हणतो ना आपण, तसा थोडासा कुठेतरी असू शकेल. तर मेष राशीसाठी असा होता आपलं राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया आपली दुसरी रास वृषभ. वृषभ राशीसाठी कसं असणार आहे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीत थोडी चिटिंग व्हायची शक्यता आहे तुमच्याकडून, पार्टनरकडून, किंवा नाही का, की जी गोष्ट करायला हवी ॲज अ पार्टनर त्याच्यापासून तुम्ही दूर पळाल. पळकुटेपणा म्हणतो ना आपण, एखाद्या महत्त्वाच्या रिस्पॉन्सिबिलिटीपासून पळकुटेपणा जे रिलेशनशिपच्या रिलेटेड असेल. तर थोडंसं कार्ड निगेटिव्ह आहे, कारण पळकुटेपणा आहे, चिटिंग आहे. दुसरं आहे एस ऑफ सॉर्ट्स जे आलेलं आहे आपल्याला फायनान्सेसमध्ये. सो तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित खूप चांगले योग स्वतःहून चालून येतील. ज्या ठिकाणी तुम्हाला पॅशनेटली तुमचा वेळ, तुमचा पैसा खर्च करायचा होता, अशा गोष्टी तुम्हाला स्वतःहून चालून येतील समोरून. चांगली गोष्ट आहे. करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला तुमचे ना एफर्ट्स कुठेतरी कमी पडत आहेत. हे कार्ड कायम आलं की तुम्ही ऐकता की ही एफर्ट्सच म्हणते, कारण ते तसंच आहे. तर तुम्हाला शोधून काढलं पाहिजे की अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणून तुम्ही तुमच्या करिअर रिलेटेड प्रगतीच्या गोष्टी करू शकता. मग एखादा कोर्स असेल किंवा खूप जास्त मेहनत घेणं असेल, जिथे वाटते ना की बस आता मी कंटाळलो, मी थकलो, तिथे सुरू करायचंय तुम्हाला, असं हे कार्ड सांगतं. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये आलंय की जुने जे काही डिप्रेशन, अँक्झायटी, टेन्शन्स होते त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात. सो हे चांगलं कार्ड आलेलं आहे हेल्थच्या बाबतीमध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी. सो नेक्स्ट आपली रास कोणती आहे बघूया. मिथुन. तिसरी आपली रास आहे मिथुन, म्हणजे जेमिनी. जेमिनी राशीच्या लोकांसाठी काय आहे या आठवड्याचं राशी भविष्य. रिलेशनशिप, फायनान्सेस चांगलं आलंय, करिअर धोक्यात आहे आणि हेल्थ ओके. रिलेशनशिप छान आहे,
जे जे कपल्स आहेत, जे बाळासाठी ट्राय करतात, त्यांच्यासाठी या आठवड्यामध्ये गुड न्यूज येण्याची शक्यता आहे. अदरवाईज दुसरं म्हणायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये फ्रुटफुलनेस असेल, दोन्ही बाजूनी समान प्रयत्न असतील आणि नवीन नवीन आयडिया तुम्ही शोधून काढाल एकमेकांसोबत जास्तीत जास्त मोमेंट्स शेअर करण्यासाठी. फायनान्सेस उत्तम, ज्या इन्व्हेस्टमेंट केलं त्यातनं फायदे येत राहतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी निवांत बसण्याचा कालावधी आहे. करिअरमध्ये द टॉवर आहे, सो काही गोष्टी तुम्हाला करिअरमध्ये अशा कळतील ज्यांनी विशेष फरक पडणार नाही, पण थोडं अर्थ शॅटरिंग असेल, म्हणजे पायाखालची जमीन थोडीशी सरकल्यासारखं त्या क्षणी वाटेल. विशेष फरक पडणार नाही, पण लोकांबद्दल काहीतरी कळेल तुम्हाला ज्याने तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये जुन्या टेन्शन्स, एन्झायटी, डिप्रेशन, ज्या गोष्टींवरती तुम्हाला काही प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता या आठवड्यामध्ये नक्की सापडतील असंही सांगते. म्हणजे थोडक्यात मेंटली तुम्हाला जो स्ट्रेस होता तो आता या आठवड्यामध्ये कमी होणार आहे असं आलंय. चौथी आपली रास आहे कर्क. आपण बघूया कर्क राशीच्या लोकांसाठी 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 हा कालावधी कसा असणार आहे. कर्क राशीसाठी रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये थोडं इमोशन्स ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. मनातल्या गोष्टी तुम्ही स्वतःहून जाऊन समोरच्या पार्टनरला सांगणार. तुमच्या मनात काही राहणार नाही. ज्या गोष्टी इतके दिवस तुम्ही लपवल्या त्या कदाचित त्या सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोलून दाखवणार आहात. फायनान्सेसमध्ये आलेला आहे एस ऑफ कप. इच्छा नसताना खर्च होणार आहेत पैसे काही गोष्टींवरती, मे बी थोडी इमोशनल फुलफिलमेंटसाठी, ज्याने तुम्हाला मनाला आनंद होईल, पण ते पैसे त्यासाठी खर्च करायचे नव्हते कधी असं तुम्ही ठरवलं असेल तर थोडंसं दुःख त्या गोष्टीचं असू शकतं. करिअरमध्ये छान कार्ड आलेलं आहे. जर तुम्ही नोकरी करताय आणि जिथे जॉब करताय तिथे जर तुम्ही अप्लाय केलं असेल लोनसाठी वगैरे तर ते पास होईल, किंवा नवीन जास्त पगाराच्या नोकरीसाठी अप्लाय केलं असेल तर तिथूनही चांगले प्रतिसाद येण्याची शक्यता आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये थोडंसं कन्फ्युजन राहणार आहे. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला खात्री नाही की ही गोष्ट तुमच्या तब्येतीसाठी योग्य आहे की नाही, त्या गोष्टी करू नये असं हे कार्ड सांगतं. ठीक आहे, कन्फ्युजनमध्ये राहू नका, कोणताही डिसिजन महत्त्वाचा घेऊ नका. पाण्यापासून सावध राहा असं सुद्धा आपण बोलू शकतो. सो आता आपली 5वी रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 हा कालावधी. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ. रिलेशनशिपमध्ये खूप जास्त इमोशनल टर्ब्युलन्स दिसतोय मला. सो अनेक गोष्टींवरती चर्चा होऊ शकते आणि त्यातून पेल्यातली वादळं उद्भवतात तसं होऊ शकतं. सो खूप महत्त्वाचा हा पिरियड आहे. सो समजुतीनं घ्या, पार्टनरला समजून घ्या किंवा पार्टनरच्या कलाने घ्या, नाहीतर वाद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर होतो आपल्या फायनान्सेस. सो महत्त्वाचे डिसिजन फायनान्स रिलेटेड या आर्थिक दृष्ट्या जे महत्त्वाचे आहेत ते तुम्ही या आठवड्यामध्ये घेण्याची शक्यता आहे. अर्थात त्याचा दूरदृष्टीने परिणाम चांगला होणार आहे, तो डिसिजन चुकणार नाही. करिअरमध्ये तुम्ही आजपर्यंत जर कन्फ्युजन होतं तुम्हाला करिअर बिझनेसमध्ये तर ते दूर होणार आहे या आठवड्यात. महत्त्वाचं जसं इथे आलं की फायनान्समध्ये महत्त्वाचा डिसिजन घेतला जाणार आहे, करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला योग्य तो प्रकाश झोतामध्ये आल्यामुळे, म्हणजे तुम्हाला पडलेल्या प्रश्नांवरची उत्तरं तुम्हाला मिळाल्यामुळे एक महत्त्वाचा डिसिजन करिअरच्या बाबतीत घेणार आहात. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर दमछाक होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टी तुम्ही मॅनेज करताय इतके दिवस त्या गोष्टींमुळे खूप जास्त एक्झर्शन झाल्यामुळे तुम्हाला आरामाची वेळ येऊ शकते, थकवा येऊ शकतो असं हे कार्ड सांगतात. त्यानंतर आपली 6वी रास आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर हा कालावधी कसा असणार आहे बघूया. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्हाला आता ना रोज रोज होणाऱ्या वादांमुळे ना थोडं गिवअप करावंसं वाटू शकतं.
काही दिवस झाले तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत तुमचं पटत नाहीये. भले ते शीतयुद्ध असेल, पण आता तुम्हाला कंटाळा आलाय तेच एक्सप्लेनेशन अँड ऑल या सगळ्या गोष्टीचा. सो थोडंसं सांभाळून राहा, नाती जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगत असते. नाईट ऑफ पेंटाकल्स आलेला आहे फायनान्सेसमध्ये, म्हणजे तुम्ही जमा केलेली जमापुंजी सेव्हिंग जी आहे ती कुठल्या ना कुठल्या कारणाने सेव्हिंग खर्च होण्याची शक्यता या आठवड्यात आहे. सणासुदीचे दिवस आहेत, होऊच शकतं. करिअरमध्ये आलेलं आहे, तुम्ही जेवढं करताय ते हायलाईट होत नाहीये, तुमचे एफर्ट्स कुठेतरी हायलाईट होत नाहीये. तो गरज आहे की तुम्ही जे करताय ते दाखवून देण्याची. त्यातनं तुम्ही जे काय आउटकम काढलंय तुमच्या संस्थेसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी ते शो ऑफ करण्याची वेळ आलेली आहे. आणि हेल्थमध्ये 4 ऑफ हँड्स आले, काही प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थित असणार. या आठवड्यात हेल्थला काही इश्यू नाही. पॉझिटिव्ह कार्ड आलेला आहे, बोलण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. सो आता आपली नेक्स्ट रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा? 22 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर 2025 हा आठवडा कसा असणार आहे तूळ राशीच्या लोकांसाठी? रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ. रिलेशनशिपमध्ये तुमची उदासीन वृत्ती जी आहे ना ती जरा सोडून द्यायला हवी. या आठवड्यामध्ये थोडी उदासीन वृत्ती दिसतीये. ज्या गोष्टी घडून गेल्या त्या गिरवत बसण्यात कधी काही अर्थ नसतो. तुमच्या समोर अनेक संधी आहेत. तुम्हाला चांगल्या गोष्टी सुद्धा बघण्यासारख्या आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये. त्यांना उजाळा द्या, जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. फायनान्सेसमध्ये आहे की तुम्हाला तुमच्या या आठवड्यामध्ये जाणवेल की तुम्ही थोडा पळ काढताय कामापासून. सणासुदीचे दिवस आहेत, लवकर घरी पळायचंय, काहीतरी असेल, पण आर्थिकदृष्ट्या डिसिजन्स घेताना ना थोडा पळ काढाल. महत्त्वाचं डिसिजन जे करायला हवं ते नाही करणार, ते जास्तीत जास्त अवॉइड करायचा प्रयत्न कराल असं दिसतंय. करिअरच्या बाबतीमध्ये जसं मगाशी पण हे कार्ड करिअरमध्ये आलं होतं की ज्या गोष्टींमध्ये आजपर्यंत तुम्हाला कन्फ्युजन होतं, काही प्रश्न पडले होते, तर त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या आठवड्यात सापडेल. हे योग्य की ते योग्य, इकडे जॉब करू की तिकडे जॉब करू, 3-3, 4-4 ऑफर लेटर आलेत, कुठलं योग्य माझ्यासाठी काय नाही, त्याच्यावरती ना प्रकाश झोत जो म्हणतो आपण ते या आठवड्यामध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी मदत होईल. आणि हेल्थमध्ये थोडंसं काय म्हणतात, सगळं असून नाराजी म्हणतो ना तसं हेल्थचं असणार आहे. मन कुठेतरी दुसरीकडेच असणार आहे. म्हणजे समजा उदाहरण द्यायचं झालं तर वेळ आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, पण मनच नाही करत आहे एखादी गोष्ट एन्जॉय करण्यासाठी, है ना. तसं काहीसं तुमचं या आठवड्यामध्ये होऊ शकतं. सो तेवढी बाजू सांभाळली तर बाकी सगळं छान आहे. त्यानंतर आपली 8वी रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे राशी भविष्य बघूया आपण. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर हा कालावधी कसा असणार आहे बघूया. रिलेशनशिप छान, फायनान्सेस उत्तम, करिअर छान आणि हेल्थ. मला असं वाटतं आजच्या याच्यामध्ये वृश्चिक राशीचा सगळ्यात चांगला आलंय. कसं सांगते, रिलेशनशिपमध्ये दोघांनाही दोघांप्रती प्रेम, आदर, माया हे समान असणार आहे. ज्या गोष्टी रिलेशनशिपचा मूळ असतं ना, विश्वास, तर छान असं सुंदर वातावरण असणार आहे या आठवड्यामध्ये. भांडणं नाही, काही नाही, शांततेत घेतलं जाणार आहे सगळं. फायनान्सेस ते आपण मराठीत म्हणतो ना, लाथ मारेन तिथे पाणी काढेन, तसं आलेलं आहे व्हील ऑफ फॉर्च्यून. तो नवीन गोष्टी, नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे. करिअरमध्ये थोडं एफर्ट्स तुमचे हायलाईट होत नाही आहेत. तुम्हाला काय करायचं, तुम्ही जेही काम केलंय ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही जे काही करताय, तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे. तिथे कुठेतरी तुम्ही कमी पडताय असंही दिसतंय. आणि हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित हा आठवडा सुंदर, नातेवाईकांच्या संगतीत, मित्रमैत्रिणींच्या संगतीत सुंदर असा जाणार आहे. हेल्थचा काही इश्यू वृश्चिक राशीच्या लोकांना नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. त्यानंतर आपली 9वी रास आहे धनु. धनु राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे
22 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर 2025 हा कालावधी ते आपण बघूया. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीत आहे नाईट ऑफ सॉर्ट्स, जे रिव्हर्स पोझिशन मध्ये आले. म्हणजे आतापर्यंत जे ॲग्रेशन होतं ना तुमच्या रिलेशनशिपमध्ये, ते कुठेतरी कमी होणार आहे असं दिसते. समोरच्या माणसाचा पूर्वी तुमचा स्वभाव होता की माझाच खरं या पद्धतीचा थोडा, तर या आठवड्यामध्ये तुम्ही समोरच्यांचं मन न दुखवता तुमची कामं करून घेण्यात यशस्वी होणार आहात. फायनान्सेसच्या बाबतीत तुमचे डोळे उघडणार आहेत. थोडी गरिबी आल्यानंतर तुम्हाला कोण साथ देतं आणि कोण नाही हे तुम्हाला या आठवड्यामध्ये कळेल. करिअरच्या बाबतीत द हाय प्रिस्टेस आले. सो तुम्हाला आजपर्यंत तुमचा जो स्वभाव होता की डिप्लोमॅटिक राहायचं, थोडं शेअर करायचं, थोडं नाही शेअर करायचं, आपलं सगळं नॉलेज नाही द्यायचं, पण एक्झॅक्ट उलटं आलेलं आहे. या आठवड्यामध्ये गरज आहे तुम्हाला तुम्ही केलेलं काम, तुम्हाला असलेलं नॉलेज तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा, तर त्याचा तुम्हाला करिअरमध्ये उपयोग होणार आहे. त्यानंतर हेल्थमध्ये आलेला आहे 5 ऑफ सॉर्ट्स. ते सांगतं की थोडे वाद होण्याची शक्यता आहे घरात, कार्यालयामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, आणि त्यामुळे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. तलवारीचं चित्र आहे, त्याच्यामुळे मी असंही म्हणेन की कट्स लागण्याची, रक्त येण्याची शक्यता आहे. सो काही गोष्टी सांभाळून करा असं म्हणायचंय धनुराशीसाठी. 10वी आपली रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा ते आपण बघूया. मकर राशीचा रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आडमुठेपणा असणार आहे थोडासा. मी माझ्या मनाप्रमाणे घडायला हव्यात गोष्टी, असा एक थोडा ॲटिट्यूड या आठवड्यामध्ये असणार आहे तुमचा. जोपर्यंत समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही, तुम्ही कदाचित त्या व्यक्तीशी अबोला धरून राहणार आहात. त्यानंतर आहे पेज ऑफ सॉर्ट, जे आले फायनान्समध्ये. सो सांभाळून राहा. अविचारीपणाने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, कारण तसं घडण्याची फार जास्त शक्यता आहे. पैसे आहेत, सांभाळून निर्णय घ्या. मे बी ऑनलाईन शॉपिंग किंवा काही असेल तर अविचारीपणाने कुठेही क्लिक करू नका. त्यानंतर आलेलं आहे आपल्या करिअरमध्ये 9 ऑफ सॉर्ट्स, विच शोज की खूप जास्त टेन्शन, डिप्रेशन या आठवड्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की फेस होत आहे. काही गोष्टींमध्ये मनासारख्या घटना न घडल्यामुळे स्ट्रेस येऊ शकतो. त्यानंतर हेल्थच्या बाबतीत पेज ऑफ कप्स रिव्हर्स आलेला आहे, विच शोज की काही गोष्टींमुळे कदाचित हे करिअरमध्ये जे कार्ड आले की जे काहीतरी गडबड होणार आहे करिअरमध्ये, देवावरचा विश्वास उठू शकतो आणि थोडं नास्तिकता तुमच्या मनामध्ये येऊ शकते. हेल्थ रिलेटेड काही इश्यू नाही आहे तसा, पण मनाची नाराजी मात्र मकर राशीसाठी दिसते आहे. 11वी आपली रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे या आठवड्यामध्ये 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर हा कालावधी. कुंभ राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिप छान, फायनान्सेस उत्तम, करिअर ओके आणि हेल्थ ओके. रिलेशनशिप सुंदर असणार आहे. नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, प्रेमी युगुलांमध्ये वातावरण सुंदर असणार आहे. भांडण नाही, काही नाही, सुंदर. फायनान्सेसमध्ये महत्त्वाचं डिसिजन जेही घ्याल ते फळाला जाईल. गुंतवणूक जीही कराल ती योग्य पद्धतीने कराल, विचार करून कराल, चुका होणार नाहीत. करिअरमध्ये नाईट ऑफ पेंटॅकल्स रिव्हर्स आले. सो सांभाळून तुम्हाला आत्ता जी आहे ती नोकरी सांभाळायची. ह्या आठवड्यामध्ये जॉब चेंज करायचा विचार करू नका. तुमच्या मनात 100% तसं होणार की या जॉबमध्ये काही ठेवलं नाही, असं नाही तसं नाही, पण पुढे बाहेर जाऊन नंतर पश्चाताप करायची वेळ आहे. त्याच्या ही वेळ आहे सांभाळायची. ठीक आहे, पेज ऑफ पेंटॅकल्स आले. सो आहे ती गोष्ट सांभाळणं जास्त गरजेचं आहे. चुकीचा डिसिजन करिअरच्या बाबतीत घेऊ नका. त्यानंतर आहे द टॉवर, जे आलेलं आहे हेल्थमध्ये. तो अचानक आजारपण येण्याची शक्यता आहे. खूप मोठं नाही, मॅनेजेबल असेल, पण आजारपण येणार असं दिसतंय. तो सांभाळा असं दिसतं आहे. त्यानंतर आपली शेवटची रास आहे 12वी मीन. सो कसं असणार आहे आपलं राशी भविष्य. मीन राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे 22 सप्टेंबर 2025 ते 28 सप्टेंबर 2025. रिलेशनशिप वेटिंगचं कार्ड आलेलं आहे. फायनान्सेस अगेन वेटिंगचं कार्ड आलेलं आहे. करिअर चांगलं कार्ड आलेलं आहे आणि हेल्थ चांगलं कार्ड आलेलं आहे.
रिलेशनशिपमध्ये ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता इतके दिवस त्या गोष्टी होणार आहेत. वेटिंगचं कार्ड आहे पण रिव्हर्स पोझिशनमध्ये आहे. तो गोष्टी लवकरात लवकर घडतील. तुम्ही जर प्रपोज केलं असेल, समोरच्या पार्टीला मागणं घातलं असेल लग्नाचं, तर समोरून होकार येण्याची शक्यता किंवा काहीतरी उत्तर येण्याची शक्यता जी इतके दिवस येत नव्हतं, जे तुम्ही वाट बघत होतात ती गोष्टी आता या आठवड्यामध्ये होतील. फायनान्सेसमध्ये तुम्हाला असं होऊ शकतं मीन राशीच्या लोकांसाठी की असं वाटेल की अरे माझ्या हातात काही नाहीच आहे, मी गिव्हअप करतो या सिच्युएशनला. सो कदाचित पैसे कमी असल्यामुळे असं वाटू शकतं तुम्हाला की मी कसं ही सिच्युएशन हँडल करणार, नाही येते मला, मी गिव्हअप करावं असं वाटेल, पण असं करू नका. गोष्टी बदलत राहतात आणि समोरून अपॉर्च्युनिटीज येत राहतात. तो मन अजिबात काय म्हणतात ना दुखवून घेऊ नका. महत्त्वाचे डिसिजन घ्यायचं असेल तर थांबा, गिव्हअप करू नका. ओके, करिअर अँड बिझनेसमध्ये आलेलं आहे चांगलं कार्ड की जे तुम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे त्याची कुठेतरी दखल घेतली जाते आणि त्याच्यामुळे एक प्रकारची स्टॅबिलिटी लाईफमध्ये येणार आहे करिअरच्या बाबतीमध्ये. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये चांगलं कार्ड आलेलं आहे, जजमेंटचं कार्ड आहे. सो निगेटिव्ह बोलण्यासारखं काही नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. सो हे होतं आपलं 12 राशींचं राशी भविष्य. सो आता आपण एक तुमच्या सगळ्यांचा आवडीचा जो प्रश्न असतो की तुमच्यासाठी तुमच्या गुरुचा संदेश काय आहे ते आपण बघूया. तुमच्या गुरूंचा संदेश काय आहे? ओम श्री साईनाथाय नमः. चला बघूया गुरूंचा तुमच्यासाठी संदेश काय आहे. क्रश निगेटिव्हिटी. डू नॉट अलाउ निगेटिव्ह थॉट्स टू लिव्ह इन युअर माइंड. बिलीव्ह इन बाबा अँड बी पॉझिटिव्ह. म्हणजे अजिबात मनात निगेटिव्ह विचार आणू नका. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहायला थांबलात आणि तेव्हा तुम्हाला गुरूंचा हा संदेश आलेला आहे. तो मी अपेक्षा करते की तुम्हाला आजचा आपलं सेशन आवडलं असेल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.